जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. हे एवढं जड जड सामान दारोदार घेऊन फिरता, काय काय विकत असता तुम्ही काकू? मी काकू. तुम्ही कोण मग? मामा वाटतं. हा मॅडी. मॅडी. या सगळ्या टेक्निकल मुद्द्यांपलीकडे ना एक असा शब्दात न म्हणता येणारा एक फिलिंग असतं, त्याला आपण प्रेम असं म्हणतो. इथे असलेल्या मुलींपैकी कोणाला एकीला प्रपोज करून दाखव. ईशा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी लग्नाची मागणी घालतोय तुला. ऐक, काहीतरी चांगलं लागू दे यार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे काय झालं? नाही, गेले काही दिवस तू खूप वेळ बघतोस. म्हणजे आमच्यासोबत जेवायला बसत नाहीस, कट्ट्यावर फार वेळ थांबत नाहीस. काय झालंय काय? व्हॉट्स द मॅटर? नाही रे, जरा स्वतःला असं बंधनात अडकवलंय, असं जरा नियम घालून घेतले स्वतः, बाकी काय नाही. वा, सतत बाहेर फिरणाऱ्या, स्वतःच्याच धुंदीत असणाऱ्या माणसाला अचानक आज घराची ओढ लागते, म्हणजे एक तर त्याच्या मनात नक्कीच काहीतरी गडबड आहे, किंवा मग घरातल्याच माणसाने मनात काहीतरी गडबड केली. चले, असं काही नाही. ऐक, असं काही नाही. नसेल तर बरं आहे, पण समजा अगदी असलंच तर अंदा आपकी खिदमत में हाजिर है ब्रो. असंही तुझा कर्ज फेडायचं आहे ना मला. काय कर्जाचं मरू दे, मला वचन दे, तू ही गोष्ट कोणाला सांगणार नाहीस, आणि रुचीला तर नाहीच. नाही दिलं. आम्ही हा बैला तुझ्या पोटात एकटं काय राहत नाही. पण शपथ सांगतो, ही गोष्ट ना माझ्या इतर भानगडींसारखी नाहीये. यावेळी ना मी खूप जपून पावलं टाकतोय. रेवाच्या येण्यामुळे तुझ्या पावलांवर ही वेळ आले बहुतेक. गेला महिनाभर मी आणि रुची तुझ्या ह्याच पावलांवर नजर ठेवून होत ब्रो. चल बोल आता. आम्ही यार, मी संपलोय. सिरियसली, मी माझ्या ह्या कारकिर्दीत, म्हणजे या कारकिर्दीत मी इतकी खरी मुलगी कधी पाहिलेली नाहीये. तेव्हानं तिच्या नजरेमध्ये जो एक इनोसन्स, जी निरागसता अशी ठासून भरली आहे ना, ती कमाल आहे. तुला वाटतंय माझ्या बाबतीत हे असं कधी घडू शकतं? हे घडलंय.
तिनं घडवलंय. स्लो डाऊन ब्रो, टेक इट इझी. आम्या, मला ना माझ्या इतर 5 स्टोरीज सारखी ही स्टोरी नाही रे संपवायची. सो मी ठरवलंय आता यावेळी मी कन्फेस नाही करणार. मला तिनं कन्फेस करायला हवं. मी तिच्या कन्फेशनची वाट बघेन. तेव्हाच ते खरं प्रेम असेल ना, खरं मुरलेलं प्रेम असेल. तिलाही वाटलं पाहिजे की मी तिच्यावर खरंच प्रेम करतोय आणि तिनं मला ते सांगितलं पाहिजे. तोवर मी थांबेन. मग कितीही वेळ लागला ना तरी चालेल. आणि मला खात्री आहे न राहून ती स्वतः येईल माझ्याकडे एक दिवस. आणि मी त्या दिवसाची वाट बघतोय. तू तो गया काम से ब्रो. हा म्हणजे काकूंच्या प्रेमात पडलासच तू. काय रे, ऑल द बेस्ट मेरे शेर. लाजतोस का रे? लग तो ऐसा ही रहा है. हॅलो, हा बोला ना. घरी आहे, आवरतीये. बोला ना तुम्ही. खरं आहे, पण मला असं कोणालाही पटकन डिरेक्टली अरे तुरे नाही करतायत. नाही, ऍक्च्युली मी ना त्याचा विचार नाही केलेला. मी तुम्हाला नंतर फोन करू का जरा? हो, मी येणार आहे. मी ऑफिसमध्ये येणार आहे. हो, मी करते. बाय बाय. काय ग, जरा डिस्टर्ब वाटतेस. काही प्रॉब्लेम आहे? मी नाही, काहीच नाही. नाही, मग तुझी अजून आहोजाव करण्याची सवय नाही गेली आहे म्हणून विचारलं. आपलं काही प्रॉब्लेम आहे? दुसऱ्यांचे फोन चोरून ऐकण्याची सवय तुला केव्हापासून लागली? तर काय करणार ना, काही गोष्टी आमच्या कानावर पडतात. असं मी असे कान असे बंद तर करून घेऊ शकत नाही. मग ऐकावे लागतात. सांग ना. म्हणजे तुझी काही हरकत नसेल किंवा तुझी इच्छा असेल तर सांग ना मला. सांग ना. कोण तो ज्याला तुझ्या आहोजाहो करण्याचा एवढा त्रास होतोय? मला जाणून घ्यायला आवडेल. आणि मला सांगायचं नसेल तर? राहिलं तुझी मर्जी. ठीक आहे, सांगते. अरे, मी ज्या ऑफिसमध्ये काम करते ना, तो तिथेच आहे. आणि ना, तो वेडा, हिज मॅड. अरे वा, छान. म्हणजे काय, तुमचं आता मस्त जुळेल हो ना? त्याची काळजी तू नको करूस. मी माझं बघून घे. नाही, मी आपलं सांगितलं तुला. तुला माझी काही मदत लागली तर नक्की सांग. कसं आहे ना, मी माझ्या मित्रांची लफडी जुळवून देण्यात एक्सपर्ट आहे. देवा, देवू, काय? इकडे बस. मला जायचंय. अरे जाशील, बस बस. बोल पटकन, मला उशीर होतो. बोल पटकन. हा, मी तुला पाहतो नि रोज रोज भाळतो. मी तुला पाहतो नि रोज रोज भाळतो. मी पुढे जात राहतो
तरी वळून पाहतो. तुझे निखळ हसणे ते आरशात पाहणे, तुझे निखळ हसणे ते आरशात पाहणे, उगा केस बांधणे मी रोज जपून ठेवतो. केवढे हे तेज आणि केवढी ही तरलता, केवढे हे तेज आणि केवढी ही तरलता, हाच चेहरा तो जो मी रोज चांदण्यात शोधतो. मी स्वप्न पाहतो असे की मी तुझे हात धरतो, मी स्वप्न पाहतो असे की मी तुझे हात धरतो. लाजतेस गोड तू आणि मी तुझाच होत राहतो. तरी अजून गप्प मी, तरी अजून गप्प मी, का भीती दाटते, तरी अजून गप्प मी, का भीती दाटते. अबोल झालीस तू हे विश्व फूल भासते. तेव्हा ईशा, काय? ईशा, येस इट इज ईशा. आय डोंट नो मला काय होतंय, पण तुला अगदी खरं सांगू, ईशा माझ्या आयुष्यातून गेल्या क्षणापासून मला तिची किंमत कळली. आणि मला आत कुठेतरी माहितीये की आता ती ईशा आहे. आणि ही कविता, या भल्या पहाटे तिच्यासाठी लिहिलेली कविता. वा, छान आहे कविता. आणि अर्थात तुझी चॉईस सुद्धा. मी जाऊ? हे ऐक ना, तुला ड्रॉप करू मी? नाही, मी जाईल. बिचारी, मला कधी कधी ना फार काळजी वाटते का तुझी. नाही, नवीन शहर, हा एवढा लांबचा प्रवास, कसं काय झेपत असेल काकू तुम्हाला? काय म्हणायचं तुम्हाला माधव? मला हेच म्हणायचंय की आता उडवून टाका बार. हे काय योग्य वय झालंय. कालचा तो द टेलिफोन गाय आहेच की, बघा काय जमतंय का. थँक्यू सो मच. पण कसं आहे, तुला माझी काळजी करण्याची गरज नाहीये. ती मी स्वतः करू शकते. हा, आणि बाय द वे, तो द टेलिफोन गाय नाहीये, त्याचं नाव अजय. अजय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज मॉर्निंग एकदम रोमॅन्टिक झालेली दिसते. अरे माझी मॉर्निंगच काय, माझी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र सगळंच रोमॅन्टिक आहे. ये ना, इथे बस. नाही नाही नाही, मला खोली आवरायची, मला अजिबात वेळ नाही. आवरशील ग, ये इथे बस. बस इथे. बोल पटकन, चल. नाही, हे राहू दे. मला सांग, तुझ्या अपेक्षा काय आहेत? हा, तुझ्या अपेक्षा काय आहेत? कोणाकडून? कोणाकडून काय? तुझ्या बॉयफ्रेंड कडून तुझ्या अपेक्षा काय आहेत? हा, तू प्रश्न जाम विचारतेस राव. मी विचारलेल्या प्रश्नाची साधी उत्तर दे ना. सांग ना, अपेक्षा काय तुझ्या? असं अचानक का विचारतोस? पण प्रपोज करायचं ठरवलंय मी. काय? ईशाला, म्हणजे मी तिच्या समोर जाऊन तिला विचारलं आणि ती नाही असं म्हणाली तर उगाच तोंडावर आपटेन ना मी. त्यापेक्षा म्हटलं की मुलीला विचारून बघावं की त्यांच्या काय अपेक्षा असतात मुलांकडनं. काय आहेत अपेक्षा? अच्छा, म्हणून. हा, बर. अपेक्षा म्हणजे मला समजून घेणारा हवा.
कमिटमेंट रिलेशनशिपवर विश्वास ठेवणारा हवा, हुशार हवा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यासारखा निठल्ला अजिबात नसावा. ओए हेलो, ये निठल्लेपन में भी ना बहुत मजा है. चलो मेरा छोड़ो, तेरे रोमियो की तरफ ध्यान दे. जास्त वेळ घेशील ना तर तुझ्यावर प्रेम करणारे लोक दमून निघून जातील. हो रे, खरं तुझं. है ना, ऐकत जा. थँक्यू फॉर युअर सजेशन. पण तुम्ही या सगळ्यासाठी चार्ज का नाही करत गुरुजी? म्हणजे फुकटचे सल्ले द्यायला तुम्हाला कसं परवडतं? करेन, चार्ज करेन, पण तोपर्यंत तथास्तु. जाने क्या मैंने कहा. काय 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 आहेस कुठे तू हल्ली? 2-3 दिवस झाले आपण भेटलोच नाही होत. आहेस कुठे? इथेच आहे, ऑफिस मध्ये लोड होता, जरा बिझी होती. अच्छा, बिझी होतीस म्हणून. मला वाटलं मुद्दाम टाळतेस की काय मला. असं का करीन मी? वेडा आहेस का? बापरे, एवढी जडजड पुस्तकं वाचायला लागलीस? काय आयुष्यभरात आपण एकटंच राहायचं असं ठरवलंस का काय? बापरे, एकटं नाही, प्रॅक्टिकल राहायचं. तुला खरं सांगू का, मी जेव्हा इथे आले ना तोपर्यंत मी एका वेगळ्याच दुनियेत होते. मी आणि माझी आई. माझ्या आईने ना खूप सोसलंय. म्हणजे माझ्या जन्माच्या आधी माझे बाबा निघून गेले. लग्नानंतरचे काही दिवस चांगले गेले, पण नंतर काय झालं काय माहिती, अचानक डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागायला लागले. आईला मारायचे, आणि एकदा तर काय निघूनच गेले. आईने त्यांची खूप वाट पाहिली. शेवटपर्यंत तिला असं वाटत होतं की ते परत येतील. ते जे काय गेले ते गेलेच. आईने मला बाबांची उणीव कधी भासू नाही दिली, पण तरी सुद्धा गावात एखादा लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहिला ना की खूप कुतूहल वाटायचं. म्हणजे गावात लग्न आलं ना की मी खुश. ते त्यांचे फेरे, ते माप ओलांडणं, नाव घेणं, याबद्दल ना एक सुप्त आकर्षण वाटायला लागलं. हो, आणि म्हणूनच तुझ्या आयुष्यात कमिटमेंटला इतकं महत्व आहे. तेव्हा मी तुझा भूतकाळ कधी विचारला नाही तुला, किंवा मला तो जाणूनही घ्यायचा नाहीये. पण आता काय वाटतंय तुला? आता काहीच नाही. हा, म्हणजे मुंबईत आल्यावर मला कळलं की आपण किती छोटे आहोत. म्हणजे मी माझे भ्रम घेऊन इथे जगूच शकत नाही. मला जर या जगाबरोबर चालायचंय ना तर स्वप्नांवरून काहीच उपयोग नाही. हे खूप जाणवलं. रेवा मॅडम, तुम्ही कम्प्लीट मॅड झाला आहात. टोटली. तू चूप बसा. तुला सांगावं वाटलं म्हणून सांगतेय ना, मग चेष्टा काय करतो? तुला एक योग्य आणि उत्तम सल्ला देऊ. ही असली पुस्तकं वाचणारी बंद कर आणि एखाद्या योग्य मुलाशी लग्न करून मोकळी हो. काय ना, तुझ्या प्रॅक्टिकल होण्याचा तुझ्या चाहत्यांना उगाच त्रास नको. बाहेरचं जग खूप सुंदर आहे, खूप सुख आहे त्यात.
आणि हे मी अत्यंत मनापासून सांगतोय तुला, जशी आहेस ना तशीच राहा, कधीच बदलू नकोस. सोज्वळ स्वप्नाळू तशीच राहा, तुझ्या त्या बावला बावलीसारखी. काय आहेत कुठे, आहेत कुठे दोघं? का दोघांना पाठवून दिलं हनीमूनला? वरती ठेवले कपाटात, अडगळ होते ना इकडे. अरे बापरे, गेल्या काही दिवसात खूप विचार झालेला दिसतोय. चला चला, मी झोपतो आता, उद्या सकाळी उठून लिहायचं आहे. गुड नाईट. देवा, स्वतःला बदलण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस. जशी आहेस तशीच राहा, बाकी तुझी मर्जी. गुड नाईट. माधव, काय ग? थँक्यू. कशासाठी? सल्ल्यासाठी? गाईज, मी एक नवीन स्टोरी लिहिली आहे, जरा ऐका ती. गोष्टीचं नाव तसं ठरायचंय अजून, पण ऐका. धो धो पाऊस पडत असताना गावाबाहेरच्या झोपडीतून एक तरुण आणि प्रचंड सुंदर मुलगी बाहेर पडले. भर पावसात वाट मिळेल तिकडे ती धावत सुटली. धावता धावता तिच्या लक्षात आलं. सॉरी. धावता धावता तिच्या लक्षात आलं की तिच्या सोबतचं सारं ओझं ती त्या झोपडीतच सोडून आली. आणि मग स्वतःच शरीर तिला आणि मग स्वतःच शरीर तिला आणि मग स्वतःच शरीर तिला मोरपिसासारखं अगदी हलकं वाटू लागलं. ती बेभान होऊन धावू लागली. धावत असताना तिचे केस सुटले, कपडे फाटले, तरी तिला कसलंच भान नव्हतं. धावता धावता ती गावाबाहेरच्या एका उंच टेकडीवर येऊन पोहोचली. धावता धावता ती गावाबाहेरच्या एका उंच टेकडीवर येऊन पोहोचली. या टेकडीवरून तिला अख्खं गाव दिसत होतं. छोटी छोटी घरं, मैदानं, सगळंच. अख्खं गाव डोळ्यासमोर असलं तरी तरुणीचे डोळे मात्र एकाच तरुणाला शोधत होते. तोच तरुण जो रोज रात्री तिच्या स्वप्नात येतो, जो रोज रात्री तिला अख्खं गाव फिरवतो. तोच तरुण ज्याला ती जन्मोजन्मीपासून ओळखते, पण त्याचा चेहराच तिला ठाऊक नाही. I'm sorry. Sorry. हाय डिअर, वेलकम होम. हाय, आय एम सरप्राइज. तू
कशी आहेस तू? मी मजेत. तू सांग, तू कशी आहेस? मी मस्त आहे. माधव बोलला नाही तू येणार आहेस वगैरे. हाय ईशा. दॅट्स बिकॉज त्यालाही माहिती नव्हतं मी इथे येणार आहे. सरप्राईज म्हणूनच आले अचानक. डार्लिंग, यू नो व्हॉट, दिस इज वाय आय लव्ह यू. हाऊ स्वीट. मी तुला तेच सांगते, तू घरी येत जा. तुम्ही दोघे सतत बाहेर भेटता, तू घरी आलीस तर सगळ्यांची भेट तरी होईल ना. आता तू म्हणालीस ना, तर नक्की येणार मी. तुला चालेल ना? हो. अरे ऑफकोर्स चालेल मला, का नाही. इनफॅक्ट सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र तूच तर हवी असतेस मला. तुमचं चालू द्या, मी फ्रेश होऊन आले. तू थांब हा, आपल्याला खूप गप्पा मारायच्या. त्या दिवशी पार्टीमध्ये खूप ओझरती भेट झाली आपली. मी आलेच. मला समजेल का हे सगळं काय चाललंय? मॅडी, मी तुला काहीतरी विचारतेय. हा सगळा काय प्रकार चाललाय? तुझ्या बर्थडे नंतर ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर तू मला फोन करतोस आणि अचानक तुझ्या घरी बोलवतोस आणि इथे येऊन एका मुलीसमोर तू मला तुझी गर्लफ्रेंड असल्याचं नाटक करायला लावतो. म्हणजे जिची ओळख महिन्याभरापूर्वी बेस्टेस्ट फ्रेंड अशी करून दिली होती. व्हॉट्स गोइंग ऑन डूड? आय एम सॉरी ईशा, आय एम रिअली सॉरी. हे सगळं खूप विचित्र आहे आणि नेमकं आता काय चाललंय हे मी तुला नाही सांगू शकणार, कारण या क्षणी मलाच आता कळत नाही काय चाललंय. म्हणजे अरे यार, मी तुला सांगितलं ना, मला नाही कळत आता काय चाललंय. हे बघ, मी तुला एक मैत्रीण म्हणून इथे बोलावलं, तू मदतीला इथे धावून आलीस. थँक्यू सो मच, आय रिअली अप्रिशिएट दॅट. पण आता प्लीज घरी जातो. मॅडी, आय नो इट्स व्हेरी रूड, पण प्लीज आता इथून जा प्लीज. अरे ईशा कुठे आहे? गेली का? हो. पण मी तिला थांबायला सांगितलं होतं. हे तुझा प्रॉब्लेम काय ग? माझा हा, तुझा प्रॉब्लेम काय? माधव, मी फक्त ईशाबद्दल विचारलं. कशासाठी? नाही, त्यांना काय फरक पडणार आहे? ती आहे, थांबली, गेली, त्यांना काय फरक पडणार आहे तुझ्या आयुष्यात? अरे असं कसं? ती तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे मी ती. म्हणजे काय? काय म्हणजे काय? माधव, तू असा का रिॲक्ट होतोयस? मी फक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. आय वॉज जस्ट ट्राइंग टू बी नाईस. अरे कशासाठी पण? कशासाठी? यार, तुझ्या मनात जे काही आहे ना ते एकदा बोलून टाक ना. हे दरवेळी असं नाईस व्हायची गरज काय आहे? म्हणजे काय नाही. माधव, काय झालंय? रेवा, तू हे असं कसं काय विचारू शकतेस? एक मिनिट, तू काय बोलतोयस? मला खरंच कळत नाहीये. तू कसं काय वागू शकतेस असं? मी कुणाशी काय? मी काय वागले माधव? वा वा, हे मस्त आहे. म्हणजे आता तू नाटकही करायला लाग. अरे मी कधी वागले? कधी? कुणाशी? कसं? करा, नाटक करा. चेहऱ्यावर जे काय साळसूतपणाचे भाव आणायचे ना, आणखी ना. तुझं डोकं फिरलंय का? तू मला विचारतो माझा प्रॉब्लेम काय? तुझा प्रॉब्लेम काय माधव? हद्द झाली यार. मी आपली ऑफिस मधनं घरी आले, तुझ्या गर्लफ्रेंडनी दरवाजा उघडला, मी तिच्याशी 2 शब्द चांगलं बोलले आणि मी माझ्या रूम मध्ये गेले. माझं काय चुकलं यार? म्हणजे तुझं काही चुकलंय असं तुला वाटतच नाहीये का? आपलं काही चुकलंय हे मान्यच करायचं नाही आता? वा, मस्त. माधव, बास. माधव, खूप झालं. मी बाहेर येईपर्यंत तुझं आणि तुझ्या गर्लफ्रेंडचं जे काही वाजलं असेल ना, त्याचा राग तू माझ्यावर काढू नकोस. मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगतेय माधव, डोंट अंडर एस्टिमेट माय फीलिंग्स. तुझी गर्लफ्रेंड आणि तू, तुमच्या दोघात जे काही असेल त्यातून मला बाहेर ठेव. दॅट्स इट.
आज जे काही झालंय ना ते जाम अनएक्सपेक्टेड होतं यार. या सगळ्या खेळ खेळण्याच्या नादात ना काहीतरी जाम झोल झालाय. काहीतरी चुकतंय. मॅडी म्हणून सांगितलं होतं मी तुला, उगाच नसते खेळ खेळू नकोस, थांबव. अरे तिच्याबद्दल तुला जे काही वाटतं ते सांगायचं होतंस ना तिला जाऊन. अरे तिनं माझ्या समोर यावं आणि तिचं प्रेम मला कन्फेस करावं इतकी साधी अपेक्षा होती. मॅडी रिलॅक्स. हे बघ मला असं वाटतं की अजून वेळ नाही गेली. तुला जर खरंच तिच्याविषयी प्रेम आहे तर एकदाच जाऊन सांगून टाक ना तिला. अरे तिने तुला येऊन सांगायची वाट बघू नकोस तू, कळतंय का तुला? हा मला याचं तसंच वाटतंय. थँक गॉड. नाही आज ज्या पद्धतीने ती भांडली ना माझ्याशी, एकतर ती सॉलिड ऍक्टर असणार नाहीतर कम्प्लीट वाट लागली तुझी मॅडी. अरे यार गप ना तू. या मस्तीत ऑलरेडी मी खूप पुढे आलोय. पण आता खरंच असं वाटतंय की तिला सगळं जाऊन क्लिअरली सांगायला हवं. सॉरी, मी काल खूप ओव्हर रिॲक्ट झाले. म्हणजे ईशाचं आणि तुझं ऑलरेडी वाजलेलं असणार आणि मी परत येऊन तेच केलं. आय एम सो सॉरी. खरंच काल मी एक मैत्रीण म्हणून खूप कमी पडले. रेवा तू किती गोड आहेस यार. नाही, काल ना प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. काल ना ते माझं डोकं जरा छोट जाणे दे. बरं काल जे काही झालंय ना ते आपण प्लीज दोघांनी विसरून जाऊया. हो, विसरून जाऊ. नक्की? एवढे राव तू चिडल्यानंतर जाम गोड दिसते सर. खपरे. अरे खरंच. अरे मला उशीर होतोय, मी निघते. आणि अजून एक थँक्यू. कशासाठी? म्हणजे मी सॉरी म्हणल्यावर तू लगेच असं भांडण संपवून टाकलं ना. नाहीतर मग ते मी ऑफिसमध्ये गेले असते, मग ते सतत माझ्या डोक्यात राहिलं असतं की तू माझ्यावर चिडलाय आणि मग ते दिवस सगळा वाईट झाला. सो थँक्यू. यू ऑलवेज वेलकम डिअर. मला असं सांगायचं आहे की बरेच दिवस ना आपल्यात प्रेम किंवा रिलेशनशिप त्याच्यावर कन्व्हर्सेशन चाललंय. हो. कदाचित उद्या त्याचा शेवटचा टप्पा असेल. म्हणजे इतक्यांदा तू मला माझं मत विचारलं आणि ते मला देता आलं नाही म्हणून तू माझी खिल्ली उडवलीस. पण जर उद्या सगळं सुरळीत पार पडलं तर कदाचित वी विल हॅव अ फायनल कन्व्हर्सेशन. उद्या आपलं या विषयावरचं शेवटचं संभाषण असेल.
Then I'll wait for tomorrow. Desperately. ए आणि हा उद्या काय करतोस तू? काहीच नाही. ग्रेट. उद्या ना ऍक्च्युली अरे नाही कसं काय विसरलो मी. माझं आहे अगं उद्या एक महत्वाचं काम आहे मला. नाहीये मी फ्री नाहीये. म्हणजे सांगितलं ना महत्वाचं काम आहे. मी बिझी आहे थोडा उद्या. कशात? अगं ईशा आणि मी बाहेर चाललोय. सो नाहीये मी फ्री नाही. अच्छा. का ग? सहज हा. सहज ठीक आहे चल बाय. हाय. अरे वा. अरे काम पण थांब. एक सेकंड. हा येस. रेवा, मी माधव. मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मी तुला हे सांगू इच्छितो की माझं तुझ्यावर खूप 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 जास्त प्रेम आहे. तू माझ्या आयुष्यात येण्याआधीचा मी आणि नंतरचा मी यात खूप फरक पडलाय. आता नेमका तो काय फरक पडलाय किंवा मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही असे मी फिल्मी डायलॉग नाही मारणार. पण मी एक मात्र नक्की सांगेन, मला आता तुझ्याशिवाय जगायचं नाहीये. सो रेवा काकू, मी माधव तुम्हाला लग्नाची मागणी घालतोय. विल यू मॅरी मी? चाल. नौटंकी कुठला. तू इशारा द्यायची अंकी मला देतोयस. माधव जी ये पैतरे हम पे पर आजमाओ, हम आपके हाथ में आने से रहे. माधव तू इम्पॉसिबल आहेस. या एका प्रँक साठी एवढा सेटअप. अब तो सुधर जाओ. तो तू केवढी नाटकं घडणार आहेस. ओके ओके थांब. हे सगळं बाजूला. इतके दिवस आपण ज्या महत्वाच्या विषयावर बोलत होतो तो विषय माधव. आय कन्फेस आय विल लव्ह. आणि फक्त तुझ्यामुळे I am deeply in love with Ajay. मला माहितीये तुझा विश्वास नाही बसणार आहे, पण हे खरं आहे. म्हणजे तुझ्या बोलण्याचा खोलवर विचार केला ना तर मला डोळ्यासमोर येतो तो फक्त अजय. आय लव्ह हिम. म्हणजे माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा अजय किंवा दिवस रात्र मला त्याच्या बायकोच्या रूपात बघणारा अजय. आधी मी त्याला नाकारलं होतं,
पण तो अडून राहिला. मग आता कसं तरी वाटतं ना कोणी आपल्यासाठी एवढं थांबलंय म्हणून. मग म्हणलं का नाही, आपल्या आयुष्यात नवीन नात्यांना चान्स दिलाच पाहिजे ना. हे तुझंच म्हणणं होतं की नाही? बस नाही इकडे, तुला काहीतरी सांगा. तुला आठवतंय आम्ही कॉफी शॉप मध्ये गेलो होतो. मी नाही का तुला सांगितलं होतं, मी इतकी ऑकवर्ड होते, मला इतकी भीती वाटत होती, म्हणजे माझ्या मनात इतक्या शंका होत्या, इतकी चिंता होती. आणि आता मला विश्वास बसत नाहीये की मी इतक्या कमी कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. तो बेस्ट आहे, तो इतका. सॉरी, नाही नाही नाही, मी त्याच्याबद्दल दिवसभर बोलू शकते. नाही नाही, पण थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तू जर मला माझ्या कुशातून बाहेर काढलं नसतं ना, तर मी कधीच प्रेम करू शकले नसते. थँक्यू. मला विश्वास बसत नाहीये की आज माझ्या आयुष्यातला तो क्षण आलाय. अरे एक मिनिट, मी बोलत काय बसले? किती वाजलेत? तुला माहितीये आज 10 मिनिटात येणार आहे. आम्ही आईकडे चाललोय गावी. आजच सगळं सांगणार आहे. मी बॅग भरून आले. Thank you so much. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. आणि अहो माधव, जास्त मिस नका करू आम्हाला. येणार आहे मी परत 2 दिवसात. थँक्यू सो मच. तेव्हा हा, हॅपी बर्थडे. थँक्यू.